नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 7 ऑगस्ट 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक रहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमच्या जोडीदारासमवेत वेळ व्यतीत करण्यास चांगला दिवस. तुमच्या भावना, खास करून रागावर नियंत्रण ठेवा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. घरातील संवेदनशील प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आज तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवावा लागेल. वृषभ राशी, या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल. आणखी आशावादी राहण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल. पण त्याच वेळी भीतीपोटी चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या वैरभावाचा त्याग करा. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात, आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सजग राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देईल. मतभेदामुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. मिथुन राशी, आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्तिक प्रकल्प अंतिमतः फायदेशीर ठरतील. पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. तुमच्या आकर्षक, मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. दुसऱ्यावर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. एखाद्या जुन्या मित्राच्या फोनमुळे सायंकाळ स्मरणरंजनात व्यतीत होईल. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. कर्क राशी, कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलामुळे तुम्हाला फायदा होईल. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता किंवा जिममध्ये जाऊ शकता. तुमच्या आयुष्यातील खडतर काळाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांनी प्रदूषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे शक्यतो टाळावे. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही, परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसा देऊन आनंदाचा अनुभव कराल. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा, पण इतरांच्या कामापासून दूर राहा. सिंह राशी, आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानामुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की जगातील गर्दीत तुम्ही कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमचा आजार तुमच्या दुःखाचे कारण ठरेल. लवकरात लवकर त्यावर मात करून कुटुंबात आनंद परत आणा. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी होईल.
कन्या राशी, मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. कौटुंबिक बंधन, कर्तव्य विसरू नका. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू आज तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. हृदयरोग असणाऱ्यांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढेही असेच कॉफी घेत राहिला तर आपल्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल. तूळ राशी, आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. वृश्चिक राशी, आपलं काम आणि प्राथमिकता यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात तुमचं किती महत्त्व आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. धनुराशी, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही, तर आज त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडा. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा. एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल. शारीरिक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. भविष्याची काळजी न करता उत्साही दिवसाचा आनंद घ्या. मकर राशी, महत्त्वाचे व्यावसायिक करार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण राखा. दुसऱ्यांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजीमध्ये लावलेला आहे, आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजीपासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. कुंभ राशी, प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होता. तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. ज्या लोकांनी नातेवाईकाकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावे लागू शकते. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची
आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. मीन राशी, कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मध्ये मध्ये थोडा आराम करा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुमच्या गरजेच्या वेळी पाठिंबा देतील. घरगुती पातळीवर काही अडचणी निर्माण होतील, पण आपल्या जोडीदारास छोट्या छोट्या गोष्टीवरून टोकणे टाळावे. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.